नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी खूप अभ्यास करून, शास्त्राचा आधार घेऊन आणि अनेक अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनातून तयार केलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय सांगणार आहे, जो नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती वाचल्या इतकं पुण्य देतो. मंडळी, सध्या चैत्र नवरात्री चालू आहे. पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात नोकरी, व्यवसाय, घरची जबाबदारी सांभाळताना अनेक स्त्रियांना आणि पुरुषांनाही इच्छा असून सुद्धा दुर्गा सप्तशतीचं पूर्ण पाठ करता येत नाही. पण शास्त्रामध्ये असा एक गुप्त आणि अत्यंत प्रभावी मार्ग सांगितलेला आहे. जर तुम्ही तो केला, तर तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचण्याचे पुण्य मिळते. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की खरंच असा काही उपाय आहे का? जर असेल, तर तो उपाय कसा करायचा? त्याचे काय फायदे होतात? तो उपाय करत असताना कोणत्या चुका टाळायच्या? आणि हा उपाय केल्यानंतर आयुष्यामध्ये काय बदल होतो? हे सगळं आज आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मध्ये-अधे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, नवरात्री म्हणजे देवीची उपासना, शक्तीची आराधना आणि आत्मशुद्धीचा काळ. या दिवसात प्रत्येक भक्ताची इच्छा असते, की आपण काहीतरी विशेष असं करावं. त्यामुळे देवीला प्रसन्न करावं आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर कराव्यात, हे देवीकडे मागावं. पण खरी गोष्ट अशी आहे, की दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ करणं हे खूप मोठं आणि वेळखाऊ काम आहे. त्यासाठी शुद्धता, नियम, वेळ आणि सातत्य लागतं, असं लोकांना वाटतं. त्यामुळे लोक हे दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे करण्यामागे लागत नाहीत. पण अशा वेळी अनेकांच्या मनात देखील एक खंत राहते. आपल्याला सुद्धा करायचं होतं, पण वेळ मिळाला नाही किंवा नियम आणि अटीमुळे आपल्याला ते करता आलं नाही आणि हीच खंत मनामध्ये तशीच दडून राहते. पण मंडळी, शास्त्रामध्ये एक अत्यंत गुप्त उपाय सांगितला आहे, ज्याला कुंजिका स्तोत्र असं म्हणतात. हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे, की स्वतः भगवान शंकराने पार्वती मातेला सांगितलं आहे, की हे गुप्त स्तोत्र जो पण याचा पाठ करेल, म्हणजे ह्या कुंजिका स्तोत्राचा जो पण पाठ करेल, त्याला संपूर्ण दुर्गा सप्तशतीच्या पठणाचं फळ मिळेल. याचा अर्थ काय मंडळी? तर याचा अर्थ असा, की कुंजिका स्तोत्र म्हणजे एक प्रकारचा शॉर्टकट नाही, तर तो संपूर्ण सप्तशतीचा सार आहे. जसं एखादं बीज असतं, म्हणजे त्या बीजामध्ये संपूर्ण झाडाची शक्ती असते, तसंच कुंजिका स्तोत्रामध्ये संपूर्ण सप्तशतीची ऊर्जा सामावलेली आहे. म्हणूनच याला सिद्ध कुंजिका स्तोत्र असं देखील म्हणतात. मंडळी, हे स्तोत्र केवळ शब्द नाहीत, तर ते शक्तीचं केंद्र आहे, मंत्राचं बीज आहे. जो भक्त श्रद्धेने याचा पाठ करतो, त्याच्या आयुष्यामध्ये हळू बदल घडायला सुरुवात होतो. त्याचं मन शांत होतं, भीती कमी होते आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होते. मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीची कृपा मिळायला सुरुवात होते. नवरात्रीच्या अष्टमीला याचं विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस देवीच्या उग्र आणि शक्तिशाली रूपाचा असतो. त्यामुळे जर नवरात्रीतल्या अष्टमीच्या दिवशी जर या कुंजिका स्तोत्राचा पाठ केला, तर म्हणजे त्या साधनेचं फळ हे आपल्याला अनेक पटीने मिळते. म्हणून जर तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर थोडासा वेळ काढून फक्त अष्टमीच्या दिवशी हा उपाय करून तुम्ही खूप मोठं पुण्य मिळवू शकता. पण लक्षात ठेवा, हा उपाय फक्त करून टाकायचा नाहीये, तर तो समजून, श्रद्धेने आणि नियम पाळून करायचा आहे. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत ह्या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ नेमके कसे करायचे, कधी करायचे आणि कुठे करायचे. मंडळी, सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे, की हा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी करायचा आहे. तेव्हा शक्यतो सकाळी स्नान करून, स्वच्छ कपडे घालून किंवा संध्याकाळी शांत वेळेत तुम्ही हा पाठ करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पाठ करत असताना मन शांत आणि स्थिर असायला हवं. मंडळी, तुम्ही हा पाठ तुमच्या घरातील देवघरामध्ये करू शकता किंवा जिथे तुम्हाला शांतता मिळेल अशी जागा तुम्ही बसून तिथे करू शकता. आणि जर समोर देवीचं चित्र, म्हणजे जे देवीचा फोटो किंवा मूर्ती जर असेल, तर ते अतिउत्तम. मंडळी, सर्वप्रथम हा पाठ करत असताना तुम्हाला देवीला नमस्कार करायचा, मनामध्ये प्रार्थना करायची, "हे माता, मी पूर्ण श्रद्धेने हा पाठ करत आहे. माझ्या चुका माफ कर." आणि त्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ सुरू करायचा आहे. मंडळी, हा पाठ एकदा आणि दोनदा नाही, पूर्ण 11 वेळा करायचा आहे. इथे महत्त्वाचं आहे ते सातत्य. त्यामुळे 11 पाठ होईपर्यंत तुम्हाला मध्ये उठायचं नाही, मोबाईल वापरायचा नाही आणि पाठ करत असताना शब्द हे स्पष्ट उच्चारले गेले पाहिजे. कारण पाठांतर नसेल, तर तुम्ही पुस्तक किंवा मोबाईलवरून देखील वाचू शकता. पण पाठ करत असताना मन हे एकाग्र ठेवायचं.
आणि पाठ करत असताना मध्ये-अधे कुठेही कोणालाही बोलायचं नाही. मंडळी, आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे जाऊया, म्हणजे ह्या पाठ करत असताना काय उपाय करायचा? आता अत्यंत प्रभावी उपाय आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एक काचेचा ग्लास किंवा तुम्हाला एक तांब्याचा किंवा स्टीलचा असेल तरीही चालेल. तो ग्लास घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि त्या पाण्यावर आपला हात ठेवायचा. म्हणजेच जे आपला तळवा आहे हाताचा, तो हाताचा तळवा त्या ग्लासवर ठेवायचा आणि हे 11 पाठ करायचे. हे पाठ करत असताना तुमचं संपूर्ण लक्ष त्या पाण्यावर आणि मंत्रावर असायला हवं. शक्यतो तुम्हाला शांत ठिकाणी करायचं आहे. कारण जसं-जसं तुम्ही हे पाठ कराल, तसं-तसं त्या पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही साठत जाते आणि 11 सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ पूर्ण झाल्यावर ते पाणी घरातील सर्वांना प्यायला द्यायचे. मंडळी, साधारण हे पाठ तुम्हाला करायला अर्धा अर्धा तास लागेल. त्यामुळे काय होतं, त्या पाण्यातील ऊर्जा शरीरामध्ये जाते, मन शांत होतं आणि आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे हे पाठ पूर्ण झाल्यानंतर ते पाणी घरामधील सर्वांना प्यायला द्यायचं आणि थोडंसं जर पाणी राहिलं असेल, तर घरामध्ये सगळ्या कोपऱ्यामध्ये ते पाणी शिंपडायचं. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा एंट्री करते. मंडळी, अनेक लोकांचा असाही अनुभव आहे, की त्यांना गंभीर आजारातून त्यांना आराम मिळाला. कारण पाण्याची ऊर्जा शरीरात जाऊन आरोग्यावरही सकारात्मक परिणाम घडवते. त्यामुळे आपल्याला जर एखादा गंभीर आजार असन किंवा आपल्याला दुखत असन, तर ते सुद्धा आपल्याला परिणामकारक ठरते. पण मंडळी, अनेक वेळा लोक उपाय करतात, पण त्याचा परिणाम त्यांना मिळत नाही आणि त्याचं कारण असं असतं, की उपाय करत असताना त्यांच्या हातून छोट्या-छोट्या चुका घडतात. सर्वात पहिली चूक म्हणजे पाठ हे लोकं ते घाई-गडबडीमध्ये करून टाकतात. हा पाठ लवकर संपवायचा म्हणून करू नका, तर तो अनुभवण्यासाठी करा. काही लोक घाई-गडबडीमध्ये लवकर पाठ संपवायचा म्हणून खूप फास्ट वाचून मोकळं होऊन जातात. दुसरी चूक म्हणजे मन एकाग्र नसतं त्यांचं. पाठ करत असताना मन हे इतर विचारांमध्ये असेल, तर त्याचा परिणाम हा कमी होतो. तिसरी चूक म्हणजे शंका घेतात लोक. हे खरंच काम करेल का? अशी शंका असेल, तर त्या पाठाची ऊर्जा कमी होते. मंडळी, आता ह्या पाठाचे फायदे काय? जो भक्त श्रद्धेने हा पाठ करतो, त्याच्या आयुष्यामध्ये बदल हा नक्कीच होतो. त्याच्या मनातील भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील वातावरण शांत होतं. त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतील, तर त्या देखील हळू कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची मनोकामना पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जर त्यांची एखादी इच्छा, मनोकामना अपूर्ण असेल, तर ती पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू होतं. पण लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी एकाच दिवसात घडत नाहीत. ही एक प्रक्रिया आहे, ज्यात तुमची श्रद्धा, सातत्य आणि विश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या घटना हळू होत असतात. मंडळी, जेव्हा तुम्ही हा उपाय श्रद्धेने करता, तेव्हा हळू तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडायला लागतात. तुमचं मन स्थिर होतं, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, तुम्हाला योग्य मार्ग दिसायला लागतो. अनेक वेळा आपण म्हणतो, नशीब साथ देत नाही, पण खरं तर आपली ऊर्जा विस्कळीत असते. मंडळी, हा पाठ ती ऊर्जा संतुलित करतो आणि जेव्हा ऊर्जा संतुलित होते, तेव्हा आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला वेळ लागत नाही. म्हणूनच हा उपाय फक्त पुण्य मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी करा. मंडळी, येत्या गुरुवारी म्हणजेच 26 मार्चला दुर्गाष्टमी येणार आहे. तर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते देखील तुम्ही मला सांगू शकता. मंडळी, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने शास्त्राचा अभ्यास करून तयार केला आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमचे मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कृपासिंधू रहस्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्या मनामध्ये या या उपायाविषयी किंवा माहितीविषयी जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. आणि लक्षात ठेवा, जर श्रद्धा असेल, तर मार्ग हा आपल्याला नक्कीच सापडतो. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री कुंजिका स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री कुंजिका स्तोत्र मंत्रस्य सदाशिव ऋषि अनुष्टुप छंदः. श्री त्रिगुणात्मिका देवता. ओम ऐं बीजम. ओम ह्रीं शक्ति. ओम क्लीं कीलकम. मम सर्वाभीष्ट सिद्ध्यर्थे जपे विनियोग. शिव उवाच. शृणु देवी प्रवक्ष्यामि
कुंजिका स्तोत्रम तमम येने मंत्र प्रभावेन चंडी जापः शुभो भवेत् न कवचम न रगला स्तोत्रम कीलकम न रहस्यकम न सुक्तम नापि वा ध्यानं न नास्तो न वार्चनम कुंजिका पाठ मात्रेण दुर्गा पाठ फलम लभेत अतिगुह्यतरम देवी देवनापि दुर्लभम गोपनीय प्रयत्नेन स्वयोर्निरवि पार्वती मारणं मोहनं वश्यं स्थानमोचाटदिकं पाठमात्रेण ससिद्धते कुंचिका स्तोत्रमुक्तम ओम श्रूं 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 शं फट् ऐं ह्रीं क्लीं ज्वल उज्ज्वलः प्रज्वल ह्रीं ह्रीं क्लीं श्रावय श्रावय शापं नाशय नाशय श्रीं 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 जुं सह श्रावय आद्य स्वाहा ओम श्लीं हूं क्लीं ग्लां जुं सह ज्वल उज्ज्वलः मंत्र प्रज्वल हंसं लक्षं फट् स्वाहा नमस्ते रुद्रारूपाय नमस्ते मधुमर्दिनी नमस्ते कैटभनाशिने नमस्ते महर्षिर्दिनी नमस्ते शुभहंत्रै च निशुंभासुरदिनी नमस्ते जागृते देवी जपे सिद्ध कुरुष्व मे एकारी सृष्टिरूपिणे हिंकारी प्रतिपालिका क्लीं काली कालरूपिणे बीजरूपे नमोस्तुते चामुंडा चंडा रूपाय यंकारी वरदायिनी विच्चेत्वा भयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी धाम धीम धूम धुजर्ते पत्नी वागीश्वरी तथा क्रां क्रीं क्रूं कुंजिका देवी श्रां श्रीं श्रूं मे शुभं कुरु हुं हुं हुंकारूपेणे ज्रां ज्रीं ज्रूं भालानादिनी भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्ये ते नमो नमः ओम अंकं चंटं पंसा विदुरां विदुरां विमर्दय विमर्दय ह्रीं क्षां क्षीं स्त्री जीवय जीवय त्रोटय त्रोटय जंभय जंभय दीपय दीपय मोचय मोचय हुं फट् ज्रां वोषटयें ह्रीं क्लीं रंजय रंजय संजय संजय गुंजय गुंजय बंधय बंधय भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे संकुचम संकुचम त्रोटय त्रोटय म्लीं स्वाहा पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा म्लां लीं लूं मूल विस्तीर्ण कुंजिका स्तोत्रम हेतवे अभक्तेन दातव्यं गोपितं रक्ष पार्वती विहीना कुंचिका देव्ये यस्तु सप्तशती पठेत् न तस्य जायते सिद्धिरहरण्ये रोदितं तथा इति श्री डामरतंत्र ईश्वर पार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम्।